श्री स्वामी समर्थ. देवघर हे आपल्या घरातील महत्त्वाचा भाग आहे. ज्या घरात देवघर नाही त्या घराला घरपण नाही, त्या घराला शोभा येत नाही. आपण देवाची पूजा केलेली पूजा आणि सेवा यांचे फळ आपल्याला भेटत नाही, कारण आपल्याकडून नकळत देवघराबाबत किंवा देवांबाबत काही चुका घडत असतात. चला मग जाणून घेऊया देव्हारा कसा असावा आणि देव्हाऱ्याचे तोंड कोणत्या दिशेला हवे आणि देवघराचे 56 नियम. 1. पूजा नेहमी सकाळी लवकर करावी. 2. देवाला ताजी फुले नेहमी अर्पण करावी. 3. गंध, धूप, अगरबत्ती, तूप या साहित्य नीट ठेवण्यासाठी देवघराचे कप्पे बनवावे. 4. देवघराच्या सजावटीचे सामानही तिथेच राहील याचीही नीट विचार करावा. 5. देवघरात प्रकाश व्यवस्था आणि हवा खेळती राहील याचेही तुम्ही नीट विचार करून मगच देवघर बांधावे. 6. सर्वात योग्य लाकडातील देव्हारा त्यात काळे शीसह वापरल्यास अतिउत्तम. त्या खालोखाल सागवान फळझाडाचे लाकूड चालेल. जंगली लाकूड वापरू नये, कारण देव्हाऱ्याला चिरा पडू नयेत. घरातील देव्हाऱ्याला कधीही कळस नसावा. देवघर वरून नेहमी चपटे असावे. 7. देवघर ईशान्य कोपऱ्यात असायला पाहिजे, कारण तिथे माता लक्ष्मीचा वास असतो. 8. हे शक्य नसेल तर पूर्व किंवा पश्चिम दिशेला असायला पाहिजे. 9. देवघरात कुलदेवता, देवी, अन्नपूर्णा, गणपती, श्रीयंत्राची स्थापना करायला पाहिजे. महत्त्वाची सूचना, तीर्थक्षेत्रातून विकत घेतलेल्या वस्तू देवघरात ठेवणे टाळायला हवे. 10. पारंपरिक मूर्तीचीच पूजा केली पाहिजे. 11. मूर्तीची स्थापना आसनावर करून पूजा करताना देखील आसनावर बसून पूजा केली पाहिजे. 12. देवघरातील मूर्ती 4 इंचाहून जास्त उंच नको. 13. देवघरात नाचणारे गणपती, तांडव करत असलेले शंकर, वध करताना कालिका आदी मूर्ती किंवा फोटो ठेवू नयेत. 14. देवघरात महादेवाची लिंगाच्या रूपात आराधना केली पाहिजे, मूर्तीच्या स्वरूपात नाही. 15. पूजा करताना तोंड उत्तर किंवा पूर्वेकडे असायला पाहिजे. 16. देवघरात बंद पडलेली उपकरणे नकोत. छान बल्ब किंवा लाइटिंग असावी, जेणेकरून प्रसन्न वाटतं. 17. दिवा आग्नेय कोपऱ्यात असायला पाहिजे. 18. पाणी उत्तरेकडे ठेवायला पाहिजे. 19. पूजेत शंख घटीचा उपयोग जरूर करावा. 20. निर्माल्य, पुष्प, नारळ इत्यादी पूजेनंतर विसर्जित केले पाहिजे. ते घरात ठेवणे वर्जित आहे. 21. पूजेचे पवित्र जल घराचा प्रत्येक कोपऱ्यात शिंपडायला पाहिजे. 22. नैवेद्य नेहमी गोड वस्तूचा दाखवावा. 23. खंडित झालेल्या मूर्तीचे विसर्जन केले पाहिजे. विसर्जनाच्या अगोदर त्यांना नैवेद्य दाखवावा. 24. प्रत्येक कुटुंबाच्या घरी देव्हारा असणे अत्यावश्यक आहे. ज्या घरात देव्हारा नाही ते घर आध्यात्मिकदृष्ट्या स्मशान भवन आहे. 25. आपल्या आई वडिलांपासून मुलगा जर स्वतंत्र राहत असेल तरी त्याला आपल्या नवीन कुटुंबात स्वतंत्र देव्हारा असणे आवश्यक आहे. 26. देवपूजाशिवाय कौटुंबिक जीवन हे एक प्रकारे असुरी जीवनच असते. ईश्वरी साक्षीने चाललेला संसार हा प्रत्यक्ष लक्ष्मीनारायणाचा संसार असतो. 27. ज्या घरात ईश्वराचे नित्यपूजा अधिष्ठान होत नाही ते एक प्रकारे चतुष्पादाचा म्हणजेच पशुतुल्य संसारी जीवनच असते. 28. ईश्वराचे अधिष्ठान हे ईशान्य दिशेला असल्यामुळे देव्हाऱ्याची योग्य जागा ही ईशान्य कोपऱ्यातच असावी. 29. वास्तूच्या ईशान्य कोपऱ्यात देव्हाऱ्याचे तोंड पश्चिमेस असले तरी चालते. 30.
ईशान्य कोपरा शक्य नसल्यास पूर्व पश्चिम तोंड करून देवाला चालेल, परंतु शक्यतो ईशान्य कोपराच हवा. देव्हारा वास्तूचा अगर त्या खोलीच्या दक्षिण भिंतीजवळ अगर नैऋत्य कोपऱ्यात केव्हाही असू नये. असल्यास अतिपीडा उद्भवतात. देव्हारा शयनगृहात सुद्धा नसावा. जर शक्य नसेल तर निदान देव्हाऱ्यासमोर तात्पुरता लाकडी पार्टिशनचा व्यवस्था करायला हवी. 31. पूजा घराचा वर अगर खाली शौचालय अजिबात नसावे. 32. देवाचे फोटो दक्षिण भिंतीला लावू नयेत. पशु पक्षी महाभारताचे युद्धप्रसंगाचे चित्रे सुद्धा लावू नयेत. 33. देव्हाऱ्याच्या अगदी समोर तिजोरी नसावी. 34. पूजा घराच्या प्रवेशद्वारासमोर देवाचे फोटो अजिबात लावू नये. 35. पूजा घरात उंबरठा अवश्य असावा. फ्लॅटमध्ये राहत असाल तर तो भिंतीवरती बसू शकता, फक्त त्याच्या खाली लाकडी फळ ठोकून घेणे. 36. देव्हाऱ्याच्या वरती निर्माल्य माळा असू नयेत, तसेच कोणत्याही प्रकारची अडगळ असू नये. 37. पूजा घर भिंतीत कोरू नये. पूजा घरात अडगळीच्या वस्तू ठेवू नयेत. 38. प्राचीन मृत्याचे भग्न अवशेष पूजा घरात ठेवू नये. देव्हाऱ्यात कमीत कमी मूर्ती अगर तसबिरे असाव्यात. 39. कुलदेवीचा टाक मूर्ती अथवा तस्वीर, इष्टदेवतेचा फोटो अगर मूर्ती, लंगडा बाळकृष्ण, नंदी व नाग विहिरीत शंकराची पिंड, काळ्या दगडाची किंवा पाळत शिवलिंग असावे. 40. एकाच देवाच्या 2 अगर जास्त मूर्ती असू नयेत. त्या दोन्ही एकही कार्य करत नाही. मात्र एकाच देवतेची मूर्ती तसबीर असेल तर हरकत नाही. 41. दत्तक गेलेल्या घराण्याचे अगर बुडीत घराण्याचे देवघरात अजिबात पूजू नये. ते सर्वच विधिवत विसर्जन करून नवीन देव करावे. सोन्याचे देव असतील तरीही विसर्जन करावे, नाहीतर पूजकाची सुद्धा वंशबोडी होते. 42. संसारी माणसाने मारुतीची देव्हाऱ्यात पूजा करू नये. कुटुंबाचा वंश खंडित होण्याची शक्यता असते. 43. देव्हाऱ्यात शनीची सुद्धा पूजा करू नये. सर्व जीवन संकटमय अति उदास होत राहते. 44. घरात मारुतीचा फोटो कुठेही असल्यास चालेल, पण देवघरात कधीच नको. 45. मुजांची पूजा सुद्धा करू नये. त्यामुळे इतर देवता आपले काम करीत नाहीत. शिवाय त्या मुंजाळ सद्गतीपासून बंधनात अडकल्यामुळे पूजा करूनही त्याचे फक्त शापच मिळतात. 46. देवघरात गायत्री मातेची सुद्धा पूजा करू नये. गायत्री मातेचे स्वरूप पराकोटीचे पवित्र असून त्यांचे शिवाशिव पाळणे खूप कठीण आहे. विटाळाशी स्त्रीची छाया देखील त्यांच्यावर पडलेली चालत नाही. 47. देवघरात कालभैरवची पूजा देखील निषिद्ध आहे. ते यम असून स्वभाव अति उग्र व कडक आहे. 48. म्हसोबा सुद्धा देवघरात पूजू नये. त्यामुळे कुलदेवीची छत्र कुटुंबावर राहत नाही. कुटुंब नित्य अनेक संकटांनी पीडित असते. 49. देव्हाऱ्यात पीराची अगर पीराच्या चिन्हाची पूजा करू नये. त्यामुळे इतर हिंदू देवतांची कृपा लागत नाही. 50. गुरु व शिष्य यांची एकाच वेळी पूजा करू नये. शिष्याचा कोप होतो. 51. देवतेच्या मूर्ती शोभेसाठी शोकेसमेमध्ये ठेवू नये, नाहीतर ते आपले शोभा करतात. देव्हाऱ्यातील मूर्ती 4 इंचापेक्षा मोठ्या नसाव्यात. जास्त उंचीच्या असल्यास विसर्जन करावे. 52. देवांना माशी लागलेली असू नये. देव छिद्र पडलेले, आसन आयुध्य असलेली, चीर गेलेले देव, विद्रूप झालेले, पाण्यात टाकल्यावर बुडबुडे येणारे देव नसावेत. ताबडतोब विसर्जन करून नवीन मूर्ती स्थापन कराव्यात. 53. देवाच्या मूर्ती पूर्वाभिमुख अथवा पश्चिमाभिमुख असाव्यात. 54. बक्षीस म्हणून मिळालेले किंवा सापडलेले देव देवघरात पूजू नयेत. देव्हाऱ्यात विषम प्रमाणात देव असू नयेत. 55. आसरा देखील देवघरात पूजू नये. आसऱ्याचे शुक्रवारी विधिवत विसर्जन करावे.
56. महालक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो अशी असावी की ज्यात लक्ष्मी माता बसलेली असेल, उभी नको. तर हे होते काही नियम जे आपण देवघरामध्ये पाळायला हवे. आता प्रत्येक नियम प्रत्येकाला पाळणे शक्य नसतं, परंतु जेवढे नियम आपण यातले पाळू शकू तेवढेच ते आपल्यासाठी योग्य आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.